नमस्कार सख्यांनो. आज नवरात्री उत्सवाचा 9वा दिवस. आज नवरात्रातील महानवमीच्या दिवशी देवीला 9वी माळ अर्पण करताना मी प्राची राजे, स्मृतिगंध समूह संचालिका या नात्याने तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. सख्यांनो, सध्या स्मृतिगंध समूहामध्ये नवरात्री उत्सव साजरा होत आहे आणि त्या निमित्ताने आपण दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा करत आहोत. तसेच आधुनिक काळातील भारतातील कर्तृत्ववान महिलांना काव्यरूपी आदरांजली अर्पण करण्याचा उपक्रमही आपण आयोजित केला आहे. आज नवरात्री उत्सवातील नवमीच्या दिवशी दुर्गा मातेच्या 9 रूपांपैकी 9वे आणि सर्वात महत्त्वपूर्ण रूप देवी सिद्धिदात्री हिचे पूजन. महानवमी हा नवरात्रीचा समापनाचा दिवस आहे. हा दिवस माता सिद्धिदात्रीला समर्पित आहे, जिने या दिवशी आपली पूर्ण दैवी शक्ती प्रकट केली असे मानतात. पौराणिक कथेनुसार महानवमीच्या दिवशी मातेने महिषासूर या राक्षसाचा वध केला होता. म्हणूनच या विशेष दिवशी दुर्गा मातेच्या महिषासूर मर्दिनी या रूपाचीही पूजा केली जाते. हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. या दिवशी देवी भगवतीची पूजा केल्याने जीवनात नेहमी सुख समृद्धी नांदते असे म्हटले जाते. आज स्मृतिगंध समूहामध्ये देवी शक्तीचा जागर करण्यासाठी तसेच आधुनिक स्त्री शक्तीचे महत्त्व प्रतिपादन करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत आहोत मूळच्या महाराष्ट्र राज्यातील परंतु आता जमशेदपूर झारखंड राज्य येथे स्थायिक झालेल्या तरुण तडफदार कवयित्री सौ प्रणिता अजित बिलोलीकर यांना. सौ प्रणिता बिलोलीकर या जमशेदपूर झारखंड येथे मागच्या 14 वर्षांपासून शालेय शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. जमशेदपूर येथील चर्च स्कूल बेल्डी इथे त्या अकाउंट्स विषयाच्या शिक्षिका आहेत. प्रणिताताईंना लेखनाची आवड ही लहानपणापासून होतीच, पण लग्नानंतर लेखन कला फुलत गेली आणि मीडिया या तंत्रज्ञानामुळे ती सर्वत्र पसरत आहे. त्यांच्या कविता, लेख हे वारंवार महाराष्ट्र व झारखंड या दोन्ही राज्यातील विविध वर्तमानपत्रे तसेच मासिकातून प्रसिद्ध झाले आहेत. उद्याचा मराठवाडा, सम्राट, लोकमत अशा महाराष्ट्रातील अनेक वृत्तपत्रांमध्ये तसेच झारखंडमधील प्रदीप झारखंड या मासिकात व प्रभात खबर, दैनिक जागरण वगैरे वृत्तपत्रात सुद्धा त्या समाजासाठी, देशासाठी सातत्याने लेखन करत असतात. जमशेदपूर येथील महाराष्ट्र हितकारी मंडळाच्या विविध लेखन उपक्रमांमध्येही त्यांचे लेख, कविता, पोवाडे प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांनी लिहिलेल्या विविध विषयांवरच्या अलग रचना रेडिओ स्टेशन पुणे इथून नेहमीच प्रसारित करण्यात येत असतात. तसेच त्यांच्या लेखनाची दखल जमशेदपूर आकाशवाणीवरही घेतली गेली आहे. प्रणिता बिलोलीकर या विविध ऑनलाईन साहित्यिक समूहात लेखन करत असून स्मृतिगंध समूहामध्येही सातत्याने लेखन व आपले इतर कलाविष्कार प्रस्तुत करत असतात. प्रणिताताई, मी आज तुमचे या सादरीकरणाच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आणि देवी शक्तीचा जागर करणारी तुम्ही तुमची लिहिलेली कविता इथे तुम्हाला सादर करण्याची मी विनंती करते. नमस्कार. मी प्रणिता अजित बिलोलीकर जमशेदपूर झारखंड येथून स्मृतिगंध समूहातर्फे आयोजित नवरात्र उपक्रम या कार्यक्रमाअंतर्गत माझी स्वरचित कविता 3.5 शक्तिपीठांपैकी एक माहूरची रेणुका माता या विषयावरती सादर करत आहे. नेसुनी नऊवारी साडी आई तू वसशी माहूर गडी, नेसुनी नऊवारी साडी
आई तू वसशी माहूर गडी, माथी भरुनी मळवट, नवरात्रीचे बसविले घट. माथी भरुनी मळवट, नवरात्रीचे बसविले घट. केले सप्तशतीचेही पाठ, केले सप्तशतीचेही पाठ. नेसुनी नऊवारी साडी, आई तू वसशी माहूर गडी. आनंदली रेणुका माऊली, तुझ्या प्रेमाची ग साऊली. आनंदली रेणुका माऊली, तुझ्या प्रेमाची ग साऊली. 9 दिवस करुनी पूजा, आले आई दर्शनास तुझ्या. 9 दिवस करुनी पूजा, आले आई दर्शनास तुझ्या. नेसुनी नऊवारी साडी, आई तू वसशी माहूर गडी. मागता आईचा जोगवा, मागता आईचा जोगवा, पोचत सुखाच्या गावा. माते तुझा ग धावा, मुखी माझ्या सदैव राहावा. माते तुझा ग धावा, मुखी माझ्या सदैव राहावा. नेसुनी नऊवारी साडी, वसशी तू माहूर गडी. नेसुनी नऊवारी साडी, आई वसशी तू माहूर गडी. करिता कुळधर्म कुळाचार, करिता कुळधर्म कुळाचार, कर तू शुद्ध आमचे विचार. आई कसे ग मानू तुझे आभार, आई कसे ग मानू तुझे आभार. तू चालविशी आमुचे घरद्वार, तू चालविशी आमुचे घरद्वार. नेसुनी नऊवारी साडी, आई तू वसशी माहूर गडी. आई तू वसशी माहूर गडी. घेशी आमच्या चुका पोटात, घेशी आमच्या चुका पोटात. भेटीनं आनंद मावेना गगनात, तुझा वास राहो आमच्या घरात. तुझा वास राहो आमच्या घरात. निखळ आनंद तुझ्या दर्शनात, निखळ आनंद तुझ्या दर्शनात. नेसुनी नऊवारी साडी, आई वसशी तू माहूर गडी. आई वसशी तू माहूर गडी. धन्यवाद. धन्यवाद प्रणिताताई. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक महत्त्वपूर्ण शक्तिपीठ रेणुका माता हिची स्तुती आणि गुणगान करणारी तुमची कविता तर सुंदर आहेच, पण तुम्ही तिचे इतके सुंदर सादरीकरण करून स्मृतिगंध समूहामध्ये भक्तिमय वातावरण निर्मिती केली, त्यासाठी मी तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद देते. स्मृतिगंध समूहामध्ये सध्या नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने आधुनिक काळातील भारतातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यासाठी काव्यरूपी आदरांजली अर्पण करण्यात येत आहे. आतापर्यंत आपण सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर वगैरे ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण कार्य केलेल्या महिलांबरोबरच कल्पना चावला, बचेंद्री पाल, लता मंगेशकर वगैरे आधुनिक काळात गाजलेल्या आणि शास्त्रज्ञ ऋतू करिधाल, क्रिकेटपटू मिताली राज सारख्या भारताचे नाव विश्वभरात चमकवणाऱ्या आधुनिक महिलांना आदरांजली अर्पण केलेली आहेच. प्रणिताताई, आज तुम्ही भारताच्या अत्युच्च पदावर पोहोचलेल्या भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावर कविता लिहून त्यांना आदरांजली अर्पण करत आहात. तुमची कविता ऐकण्यासाठी आम्ही सगळेच उत्सुक आहोत आणि ती कविता आज इथे सादर करण्याची मी तुम्हाला विनंती करते. नमस्कार. स्मृतिगंध समूहाअंतर्गत मी प्रणिता बिलोलीकर नारी शक्तीचा गौरव व्हावा यासाठी आपल्या पहिल्या आदिवासी महिला आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्यावर एक कविता सादर करणार आहे. स्वरचित कविता सादर करणार आहे. ओरिसातील बौद्धपासी हे गाव, ओरिसातील बौद्धपासी हे गाव, जन्मा आले रत्न जिचे द्रौपदी नाव. वाढली आदिवासी पाड्यात, दगड मातीच्या रगाड्यात. वाढली आदिवासी पाड्यात, दगड मातीच्या रगाड्यात. मागासले होते जनजीवन, मागासले होते जनजीवन. घेतले मोठ्या आवडीने शिक्षण. कलाक्षेत्रात घेतली पदवी, कलाक्षेत्रात घेतली पदवी. शाळेत लेकरांना शिकवी,
शिक्षणाची पसरविता ज्योत, शिक्षणाची पसरविता ज्योत, बदलला मनीचा बेत. राजकारणाचा होता वारसा, राजकारणाचा होता वारसा, घेतला देश बदलण्याचा वसा. राष्ट्रपतीपद या भूषविती, राष्ट्रपतीपद या भूषविती, देशाविषयी विदेशात यांची कीर्ती, देशाविषयी विदेशात यांची कीर्ती. अशी ही गोड सावळी मूर्ती, अशी ही गोड सावळी मूर्ती, सदैव कार्यावर यांची प्रीती. घरातील दुःख सारी दूर सारून, घरातील दुःख सारी दूर सारून, देशासाठी दिले स्वतःला झोकून. नमन माझे या स्त्रीशक्तीला, नमन माझे या स्त्रीशक्तीला, करूयात गौरव या नवरात्रीला, करूयात गौरव या नवरात्रीला. धन्यवाद. मनःपूर्वक धन्यवाद प्रणिताताई. तुम्ही स्वतः एक धडाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या असल्याने आणि शिक्षिका या नात्याने पुढच्या पिढीवर सुसंस्कार करण्याची जबाबदारी अंगावर घेतली असल्याने देशाच्या सर्वोच्च पदावर पोहोचलेल्या आणि ते पद आपल्या कर्तृत्वाने अतिशय उत्तम रीतीने चोख भूषवित असलेल्या द्रौपदीजी मुर्मू ह्यांच्याविषयी व्यक्त केलेली तुमची भावांजली ऐकताना अतिशय आनंद झाला. तुमच्या बरोबरच संपूर्ण स्मृतिगंध समूह या प्रेरणादायक आणि कर्तृत्ववान महिलेला त्रिवार सलाम करत आहे. मीही त्यांना विनम्र अभिवादन करते आणि त्यांनी भारत देशाचे नाव विश्वात असेच चमकवत ठेवावे अशी शुभेच्छा त्यांना देते. त्याच बरोबरीने प्रणिताताई, तुम्ही आज तुमच्या इतक्या 2 सुरेख कविता इथे सादर केल्यात त्याबद्दल तुम्हालाही मनःपूर्वक धन्यवाद देते आणि शुभेच्छा देते. धन्यवाद.